लोकसभेची निवडणूक आहे। लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे। शेवटी आम्ही प्रचार करणं, आम्ही आमचे मुद्दे लोकांना समजावून सांगणं, परंतु मतदानाचा अधिकार लोकांचा आहे। लोकांना काय वाटलं असेल, ज्या काही चुका झाल्या असतील त्या चुका आम्ही दुरुस्त करू, पुढे विधानसभेला सामोरं जाऊ। चला काही बोलतो, देवेंद्रजींच्या नेतृत्वात खूप जोरात काम सुरू आहे। निवडणुकीत इकडं तिकडं होत राहतं, असे काही विषय सिरियस घेण्याचे नसतात। देवेंद्रजी राज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत। आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते जीवाभावाचे त्यांच्या बाजूने ठामपणे उभे आहेत। काय त्या मीटिंगमध्ये चर्चा झाली आहे याच्या बाबतीमध्ये मलाही माहिती नाही। नेमकी माहिती झाल्यानंतर याच्यावरती आपण बोलू। शिवसेनेत ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार अशा पद्धतीच्या चर्चा नाही, भुजबळ साहेबांनी आता स्पष्टपणे सांगितलंय, मी कुठं नाराज नाही, काही नाही। त्यांनी आताच मी त्यांची प्रेस ऐकली तर त्यांनी त्याच्याबाबत खुलासा केलेला आहे। ओबीसी म्हणून मला उमेदवारी मिळाली नाही असं देखील समाजाला महाराष्ट्र मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसीनुसार वेगळं 10% आरक्षण दिलेलं आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावणार नाही हे सरकारच्या वतीनं सांगितलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी किंवा वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख हेही वारंवार म्हणतायत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही, परंतु आता त्याच्यावरती परत आंदोलनं सुरू आहेत। तर आज ही सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ ओबीसी समाजाच्या वतीनं उपोषणाला बसलेले 2 उपोषणकर्ते यांच्या आत्ताच भेटीला गेलं होतं। तर निश्चितपणे सरकारकडं आमची हीच विनंती आहे की ओबीसी समाजामध्ये काही संभ्रम निर्माण होऊ नये, त्यासाठी सरकारनं योग्य ती भूमिका घ्यावी। परिषदेची आज बैठक होती, त्यात सांगितले की ओबीसी नेत्यांनी सगळी वेगळी भूमिका घ्यावी, असं काही ठरलंय का? काही समता परिषदेची बैठक झाली ही मी बातम्यातून बघितलं, परंतु माझं आणि कुणाचंही बोलणं झालेलं नाही। माननीय भुजबळ साहेबांची चर्चा करू, काय त्यांच्या बैठकीमध्ये ठरलंय, त्यांच्या बैठकीतल्या प्रमुख लोकांनी काय मत मांडलंय हे मी त्यांच्याशी चर्चा करून तुम्हाला सांगेन। एकीकडे